पहाटेचे 4:30 वाजले आहेत. पाऊस पडून गेलेला आहे, आता बंद झालाय. इथे चहा ठेवलेला आहे आणि इथे बॅग भरून रेडी आहेत. याच्यावरतून तुम्हाला कळतच असेल की आम्ही कुठेतरी चाललो आहोत बाहेर. ते कळेलच थोड्या वेळाने. मी पण आता तयार होऊन येते. चहा झालाय तर चहा घेऊया. नमस्कार मित्रांनो, छायाज ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता जसं की तुम्हाला कळलंच आहे की आम्ही कुठेतरी फिरायला बाहेर जातोय. आम्ही निघालोय आता माथेरानला. सकाळचे 6 वाजलेत. आता थोडस उजाडून गेलंय. झाड आता तिथे गेल्यावरती तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे काय बुकिंग केलंय वगैरे. आम्ही ऑनलाईन बुकिंग वगैरे करून घेतलेलं आहे. तर चला जाऊया आता. लावण्याला थंडी वाजते, थोडं सर्दी सारखं वाटतंय तिला, पण ठीक आहे ना. तिला रात्री औषध देऊन दिलं होतं. नेमकं तिला असं थोडं वाटत होतं. प्रिया पण झाली रेडी. आणि मी पण झाली रेडी. चला मग जाऊया. चलायचं ना? हो. चलायचं मग. चला चला आता सगळेजण रेडी झालोय, आता निघूया. ऑलरेडी लेट होऊन गेला आम्हाला. आम्ही 6लाच निघणार होतो. थोडस गाडीच्या याच्यामुळे थोडं लेट झालं. इकडे सर्व सामान ठेवलं. चला आता निघूया माथेरानला. गणपती बाप्पा मोरया. चला. ईस्टर्न फ्रीवेला कनेक्ट होतोय आणि इथून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला अटल सेतूसाठी एक्झिट मिळेल. मग तिथून आपण अटल सेतूवरती जाणार. हा ईस्टर्न फ्रीवे आहे. आता मी पुढे बसून घेतलंय कारण की मला मागून काही कळतच नव्हतं की कुठे काय चाललंय. पाऊस पडलाय बघा, किती छान दिसतंय, हिरवळ एकदम. एवढी ट्रॅफिक नाहीये पण तरी आहेत गाड्या. फ्लोट्स घातलेत आत्ता तर अजून खूप कम्फर्टेबल वाटतायत. बघूया आता पूर्ण दिवसभर कसं वाटतं. तिकडे हाजिया बंदर मार्ग दाखवत होता आणि समोर आपल्याला हे बघा इकडे लोकल चालली आहे.
इथून अटल सेतूला जॉईन होतोय. आकाशात ढग जमा होत आहेत. हे बघा इकडे किती दाट होतंय. हाय. सगळीकडे आकाश एकदम भरून आलंय. यांचं इकडे दोघांचं चाललंय काहीतरी. जोरात पाऊस चालू झालाय. या इथे हा टोल आलेला आहे. हे बघा पहाड कट होऊन एवढा असं उभं राहिलंय. या इथे आपल्याला दिसतंय की हा पूर्ण डोंगर फोडूनच यांनी रस्ता तयार केलेला आहे. खूप छान रोड आहे हा. लावण्याला आता बरं वाटतंय, तर मला बरं वाटतंय थोडस तिला, कारण की रात्री तिला वाटलं तर मला की मग तिला न्यायचं की नाही. रात्री आम्ही तिला औषध देऊन दिलं होतं. तिकडे तो पुणे रोड गेला आणि आता आपण हे इकडे खोपोली मार्गाने चाललोय. किती छान मस्त पहाड चालू
चालू झाले आता. हिरवळ छान सुंदर. डोंगर. तर आम्ही इथे जोशी वडेवाले इथे थांबलोय नाश्ता करायला. पाऊस चालू झालाय. वडापाव. हे बघा, हे असं हायवेला आहे. छान तर दिसतंय. इथे सगळं आहे. इडली, डोसा, मिसळपाव, वडापाव. हे यांचं मेनू कार्ड आहे. इडली, सांबार, चटणी आणि वडापाव घेतलाय आम्ही नाश्त्याला. आणि फ्रेश आहे म्हणजे. प्रिया, वडापाव कसा आहे? वडापाव लावलाय. वडापाव खाते. वडापाव, त्यासोबत मिरची, लसूण चटणी आणि चिंचेचा सार. छान आहे वडापाव ना. आता आमचा नाश्ता करून झालाय. जोशी वडेवाले. आम्ही पाऊस आला तर परत आतमध्ये आलो होतो. चला जाऊया आता परत. चला आता निघालोय आम्ही नाश्ता करून. अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला जायला? त्याला अजून अर्धा तास लागेल. तिकडे असं वाटतंय डोंगरावरती जणू ढग उतरलेत. हे बघा, इथे पूर्ण ढग डोंगरावरती असं उतरल्यासारखे दिसतात. पाऊस पडत असेल बहुतेक तिथे. बऱ्याच लोकांना माहिती असेल की जोशी वडेवाले एक फेमस आउटलेट आहे आणि आपण आज पहिल्यांदाच तिथे टेस्ट केलं आहे. यांचे बरेच ठिकाणी आहेत. आपण तिकडनं नाशिक हायवेने जे जातो तिकडे पण त्यांचं एक आउटलेट आहे. बऱ्याच ब्लॉग्समध्ये आणि बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं की जोशी वडेवाले फार फेमस आहे. आज आपण पहिल्यांदा ट्राय केलं. मी खाल्ला वडापाव. टेस्ट चांगली होती, बॅलन्स्ड होती. जास्त तिखट आणि स्पायसी नव्हतं, तेलकट पण नव्हतं. तेलकट नव्हतं आणि गरम गरम मिळतं. तर मला आवडलं. माझं रेटिंग आहे 8 out of 10. माझी पण इडली सांबार छान होतं. म्हणजे गरम होती आणि छान वाटलं मला. आवडली मला पण.
मिसळपाव खाल्ला, तर दोघांची पण टेस्ट खूप चांगली होती. मिसळपाव मी पण तिच्यासोबत शेअर केली थोडी. छान होता. म्हणजे मी वडापाव पण ट्राय करून बघितला, मिसळपाव पण. आणि इडली तर मला लाईट वेट असं छान वाटते खायला, तर मी तर तीच खाल्ली. कारण की मला तेलकट वस्तूंनी मग थोडं ॲसिडिटी सारखं वाटतं. तर छान होतं. पण हे बघा, तिकडे दूर असं वॉटरफॉल दिसतोय, धबधबा. हे बघा, थोडं झूम. हे बघा पाऊस. ही नॅरो गेज आहे ना? म्हणजे आपण नेरळला पोहोचलो. हा, ते नेरळ माथेरान नॅरो गेज लाईन आहे ना? तर आपण जवळपास पोहोचलोच आहे. पाऊस आता जोरात चालू झालाय. लावण्य काय करते? चिप्स. हे आता आपण आलो आहोत माथेरानच्या पायथ्याशी.